नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. तुळजाभवानी मंदिर देवस्थान इथं विविध पदांकरता रिक्त जागा निघालेल्या आहेत आणि या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत. मात्र मित्रांनो, आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. मित्रांनो, तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजाभवानी अंतर्गत श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालय तुळजापूर करिता सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना सेवा करार पद्धतीनं नियुक्तीबाबत ही जाहिरात निघालेली आहे. आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान इथं सुरक्षा विभाग इथं एक जागा आहे, प्रशासकीय विभाग एक जागा, लेखा विभाग एक जागा, एचआर विभाग एक जागा आणि जनसंपर्क माध्यम विभाग इथं एक जागा निघालेली आहे. या संदर्भातली जी अधिकृत जाहिरात आहे, ती अधिकृत जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहताय. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता ही जी जाहिरात निघालेली आहे, या जाहिरातीमध्ये अ, बघा दिनांक विहित नमुन्यामध्ये आपला अर्ज जो आहे तो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे प्रशासकीय कार्यालयात व्यक्तिशः किंवा टपालाने दिनांक 10/2/2026 ते दिनांक 10/3/2026 या कालावधीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत आणि या मुदतीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असे त्यांनी सांगितलेलं आहे. सुरक्षा विभागाकरता जे कोणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक, निमशासकीय सेवेतील तत्सम अनुभव व्यक्ती असतील तर अप्लाय करू शकतात. प्रशासकीय विभागामध्ये बघा आपल्याला सेवानिवृत्त अधिकारी, निमशासकीय सेवेतील तत्सम अधिकारी, याशिवाय लेखा विभागामध्ये वित्त विभागाचा मुख्य लेखाधिकारी दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी, निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती, त्याचप्रमाणे एचआर विभागाला एचआर क्षेत्रातील सचिव दर्जाचा सेवानिवृत्त अधिकारी किंवा निमशासकीय सेवेतील तत्सम सक्षम अनुभवी व्यक्ती हे आपल्याला अप्लाय करू शकतात. त्याचप्रमाणे जनसंपर्क माध्यम विभागामध्ये सुद्धा काही अटी शर्ती आहेत. या व्यतिरिक्त मित्रांनो काही अर्हता आणि अनुभव जो आहे तो सुद्धा इथे मेन्शन केलेला आहे. याच्यामध्ये अटी शर्ती जी आहेत, ही जी पदं आहेत ती करार पद्धतीनं जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंत राहतील आणि नियुक्ती कालावधी मासिक परिश्रम भरती क्रमांक संदर्भामध्ये क्रमांक 1 शासन निर्णयातील परिशिष्ट अप्रमाणे कार्यवाही केली जाईल. त्याचप्रमाणे नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीनं विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. तसेच हमीपत्र किंवा बंधपत्र 1,000 रुपयाच्या स्टॅम्पवरती आपल्याला नियुक्तीच्या वेळी देणे आवश्यक आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला अशा काही अधिकाऱ्यांना कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे सुद्धा जाहीर करणं आवश्यक आहे. तर या संदर्भामध्ये करार पद्धतीने नियुक्त असलेल्या अर्जदारास नियुक्तीच्या ठिकाणी आदेश निर्गमित झालेल्या दिनांकापासून 15 दिवसाच्या आत रुजू होणे हे सुद्धा बंधनकारक राहील. अन्यथा सदर नियुक्ती आपोआप रद्द करण्यात येईल. याशिवाय काही सूचना आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला महत्वाची तारीख लक्षात ठेवायची आहे, ती 10/3/2026. या 10/3/2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आपल्याला अर्ज दाखल करायचे आहेत. या संदर्भामध्ये आपल्याला काही शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता जो आहे तो तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव 413-601 आहे. आणि हे जे पत्र आहे हे कीर्तिकुमार पुजार या जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांच्या हस्ते दिलेला आहे. आणि याच पीडीएफ मध्ये सर्वात खाली अर्जाचा नमुना सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेला आहे, तो सुद्धा आपण नक्की पहा. तर मित्रांनो, या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.